जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह के आदि पवित्र नाम में सब पवित्र लोगों को शुभ देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु के अनुग्रह के आज का एक दिन भी प्रभु ने हमें दान दिया आणि देवाची कृपा आहे की आजचा एक दिवस सुद्धा प्रभूने आपल्याला दान दिला। दिन भर प्रभु ने हमें संभाला, दिवसभर प्रभूने आपल्याला सांभाळलं और शाम की वक्त में प्रभु का पवित्र उपस्थिति में प्रभु ने हमको लेकर आए। आणि या संध्याकाळच्या वेळेला प्रभूने त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्याला घेऊन आला। हम लोग कोई स्वयं नहीं आया, प्रभु हमको लेकर आया। आपण स्वतःहून नाही आलो तर प्रभू आपल्याला घेऊन आला। कई बार हमको लगता है कि हम आ गया, परंतु हम नहीं आया, प्रभु लेकर आया। पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःहून आलो, पण आपण स्वतःहून आलो तो प्रभू आपल्याला घेऊन येतो। इस दुनिया में जीने वाला हर एक के बारे में प्रभु का एक योजना है। आणि या जगामध्ये जे जीवन जगतात त्या प्रत्येका संबंधाने देवाची योजना आहे। हमें कौन सा घर में जन्म लेना, आणि कुठल्या घरामध्ये आपला जन्म होणं, कौन सा जगह में जन्म लेना, आणि कुठल्या ठिकाणी आपला जन्म होणं, कौन सा परिवार में जन्म लेना, कुठल्या परिवारामध्ये आपला जन्म होणं, सब प्रभु का योजना है। आणि सर्व काही देवाची योजना आहे। परंतु अभी यहाँ से जाने का बात हमारे चुनौती के ऊपर है। आणि आल्यानंतर इथून जाताना जायची जी गोष्ट आहे ती आपल्या निवडीवर निर्भर आहे। बाकी सब बात प्रभु की नियुक्ती है आणि उरलेल्या सर्व गोष्टी देवाच्या निवडीवर निर्भर आहे। परंतु इधर से हमें मरने के बाद दो ही जगह है, स्वर्ग या नरक। ये कहाँ जाना, ये हमारी चुनौती है। आणि इथून गेल्यानंतर दोनच ठिकाणे, एक म्हणजे स्वर्ग आणि दुसरं म्हणजे नरक। तर ते कुठे जायचं याची निवड आपल्याला करायची आहे। जब भी आपको सुसमाचार सुनने की मौका मिलता है, आणि ज्या ज्या वेळेला सुवार्थ ऐकण्याची तुम्हाला संधी भेटते, तब आपके लिए एक बुलावा है। आणि त्यावेळेला तुमच्या करता एक बोलवणं आहे, एक आमंत्रण आहे। बहुत लोग ये बात पर नहीं समझता है कि मतलब ये सुसमाचार मुझे सुनाया जा रहा है तो ये क्या है। आणि पुष्कळ लोकांना समजत नाही की ही सुवार्ता मला जी सांगितली जाते ती काय आहे। ये आपके लिए एक बुलावा है आणि तुमच्या करता एक आमंत्रण आहे। जब इब्रानियों का पत्र 3 अध्याय का पहला वचन में पढ़ता है, इब्रीकराचं पत्र 3 अध्याय त्याचं पहिलं वचन, इसलिए हे पवित्र भाइयों, तुमचे स्वर्गीय बुलाहट के भागी हो। उस प्रेरित और महायाजक यीशु पर जिसे हम अंगीकार करते हैं ध्यान करो। देखिए, तुमको स्वर्गीय बुलाहट मिला आणि आपल्याला स्वर्गीय पाचारण मिळालं। ये बुलाहट कहाँ के लिए है? आणि आपल्याला हे जे आमंत्रण मिळालेलं आहे ते कुठे जाण्याकरता? स्वर्ग के लिए आणि स्वर्गासाठी। मतलब जो स्वर्ग के लिए बुलाहट मिला, बुलाने वाला स्वर्ग से बुलाया। आणि ज्याने आपल्याला पाचारण दिलेलं आहे ते स्वर्गातून दिलेलं आहे। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। परंतु हर एक को ये बुलाहट समझेगा नहीं। आणि प्रत्येकाला हे जे पाचारण आहे ते समजणार नाही। हमें बुलाहट को समझना बहुत जरूरी बात है। आणि या पाचारणाला समजणं खूप गरजेचं आहे। इस बुलाहट के बारे में तिमोथियुस को पत्र लिखने के टाइम पर प्रेरित पौलुस 2 तिमोथी 12 अध्याय के 9 वचन में कहता है। आणि 2 तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, इसने हमारा उद्धार किया और पवित्र बुलाहट से बुलाया। देखा, हमें पवित्र बुलाहट से बुलाया। आणि पवित्र पाचारणाच्या द्वारे आपल्याला बोलवण्यात आलं। बोलने का मतलब ये एक पवित्र बुलाहट है। आणि सांगायचं झालं तर एक पवित्र असं पाचारण आहे। ये पवित्र होने के लिए बुलाहट है आणि आपल्याला पवित्र होण्याकरता हे पाचारण आहे। ये पवित्र से बुलाहट है आणि एक पवित्राच्या द्वारे आपल्याला हे पाचारण आहे। अभी हमें मालूम है स्वर्ग अति पवित्र स्थान है। आणि आपल्याला ठाऊक आहे स्वर्ग जे आहे ते अति पवित्र स्थान आहे। वहाँ पर कोई भी पापी नहीं जा सकता आणि त्या ठिकाणी कोणी पापी जाऊ शकत नाही। इसलिए प्रभु हमें पवित्र करके पवित्र जीवन के लिए बुलाया है। आणि प्रभूने आपल्याला पवित्र करून पवित्र जीवनाकरता बोलवलेला आहे। एक प्रकार बोलेगा तो अद्भुत ज्योति की ओर बुलाहट है। आणि एक प्रकारे सांगायचं झालं तर अद्भुत त्या प्रकाशाकडे पाचारण आहे। आज मनुष्य की अवस्था क्या है? आज मनुष्याची अवस्था काय आहे? पाप के कारण वो अंधकार में है आणि पापामुळे तो अंधकारामध्ये आहे। उनको मालूम नहीं वो कहाँ जा रहा है, त्याला ठाऊक नाही तो कुठे चाललाय। पहले जब एफिसियों 5 अध्याय का 8 वचन में हम लोग पढ़ता है, इफिसकराचं पत्र 5 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, क्योंकि तुम तो पहले अंधकार थे। देखा, तुम पहले अंधकार थे। वहाँ पर दोनों अर्थ आता है, पहले अंधकार में थे या अंधकार थे। आणि पहिले तुम्ही अंधकार होते
परंतु अभी कहाँ पर है? आणि आता तुम्ही कुठे आहे? पहला पत्रोस दूसरा अध्याय का 9 वचन में लिखा है, पहिले पेत्र 2 अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तुम अद्भुत ज्योति में। आणि तुम्ही अद्भुत अशा प्रकाशामध्ये आहात। कैसे ज्योति है? आणि तो प्रकाश कसा आहे? अद्भुत ज्योति। आणि तो अद्भुत असा प्रकाश आहे। इस ज्योति में रहने वाला व्यक्ति को अनंतता का बात तक दिखता, आणि या प्रकाशामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी पण दिसतात। मतलब आज मेरे जीवन में मैंने प्रभु का बुलाहट अगर स्वीकारा है तो, आणि आज मी माझ्या जीवनामध्ये प्रभूचं आमंत्रण जर स्वीकारलं आहे तर, बोलने का मतलब मेरा अगर उदार हुआ है, आणि सांगायचं तात्पर्य जर माझं तारण झालेलं आहे तर, तो प्रभु की आत्मा मुझ में है, आणि मग प्रभूचा आत्मा माझ्यामध्ये आहे, तो आत्मा मुझे अनंतता की बातें मुझे दिखाता या बताता, आणि तो आत्मा मला सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी दाखवतो किंवा सांगतो। एक मसीह जीवन एक साधारण जीवन नहीं, एक ख्रिस्ती जीवन साधारण जीवन नाहीये, मसीह जीवन मसीह की संगति में रहने वाला जीवन है, आणि ख्रिस्ती जीवन ख्रिस्ताच्या सहवासामध्ये राहणारं जीवन आहे। ये बड़ी अद्भुत बात है। आणि हे खूप मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में मसीह के साथ पहला कुरिन्थी पहला अध्याय का 9 वचन में हम पढ़ता है, पहिले कोरिन्थीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, परमेश्वर सच्चा है जिसने तुमको अपने पुत्र हमारे प्रभु यीशु मसीह की संगति में बुलाया है। देखा कौन बुलाया? आणि आपल्याला कोणी बोलवलं? परमेश्वर, पिता परमेश्वर ने बुलाया। पिता परमेश्वराने आपल्याला बोलवलं आहे। काम के लिए बुलाया, आणि कशासाठी कुठे बोलवलेलं आहे? पुत्र की संगति में, अर्थात प्रभु यीशु मसीह की संगति में बुलाया, आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या संगतीमध्ये आपल्याला बोलवलं। ये कितना श्रेष्ठ बात है, आणि किती श्रेष्ठ गोष्ट आहे। है ना? महान सृजनकार प्रभु के संगति में बुलाहट पाना, आणि महान सृष्टीकर्ता त्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये पाचारण प्राप्त करणं। एक प्रकार ये बुलाहट किसके लिए है? आणि एका प्रकारे सांगायचं झालं तर हे पाचारण, हे बोलवणं कशा करता आहे? है ना? दूसरा थिस्सलुनीकियों दूसरा अध्याय का 14 वचन में प्रेरित पौलुस थिस्सलुनीकियों मंडली को कल करके बोलता है, दुसरं थिस्सलुनीकराचं पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये प्रेषित पौल थिस्सलुनीकराच्या मंडळीला अशा प्रकारे सांगतो, इसलिए उसने तुम्हें हमारे सुसमाचार के द्वारा बुलाया कि तुम हमारे प्रभु यीशु मसीह की महिमा को प्राप्त करो। देखा, प्रभु यीशु मसीह की महिमा प्राप्त करने के लिए हमको बुलाया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करण्याकरता आपल्याला बोलवण्यात आलं। बुलाहट का महत्व जानना, आणि आपल्याला जे बोलवणं, जे आमंत्रण आहे त्याचं महत्व जाणा। हमें प्रभु यीशु मसीह की उस महिमा को प्राप्त करने के लिए बुलाया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा तो गौरव प्राप्त करण्याकरता आपल्याला बोलवण्यात आलं। आपको मालूम है आज हम लोग सब क्यों यहाँ पर बैठा है? आणि आज आपण सर्व लोक या ठिकाणी का बसलोय? सच्चा परमेश्वर को जानने के लिए हमें कैसा मौका मिला, आणि खऱ्या परमेश्वराला जाणण्याकरता आपल्याला कशा प्रकारे संधी भेटली? सिर्फ प्रभु का अनुग्रह से। आणि फक्त देवाच्या कृपेने। कैसा? कसं? प्रभु का अनुग्रह से, देवाच्या कृपेने। है ना? मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, है ना? एक बार एक जापान का लड़की से जब बात करते वक्त वो लड़की ने बोला परमेश्वर है करके एक शब्द तक हमने जापान में सुना नहीं। आणि एका जपानच्या मुलीशी बोलत असताना त्या मुलीने अशा प्रकारे म्हटला की एक परमेश्वर आहे असा एक शब्द आम्ही जपानमध्ये कधी ऐकला नाही। और वो प्रेम करता है करके बोला तो रोने लगा, आणि मग तो परमेश्वर प्रेम करतो असं म्हटल्यानंतर ती मुलगी रडू लागली। क्योंकि ऐसा प्रेम करने वाला, कारण अशा प्रकारे प्रेम करणारा, हमें ये बात को जानना, प्रियानो आपण या गोष्टीला जाणायचं। इवन आपको मालूम है कोरिया का लोग, नॉर्थ कोरिया, साउथ कोरिया नहीं, नॉर्थ कोरिया, नॉर्थ कोरियाचे लोक, आपको मालूम है ये दुनिया का नंबर 1, बाकी मैं बोलने का जरूरत नहीं, आप लोग पूरा करेगा। आणि ते 1 नंबरचे आहे, ते काय तुम्हाला माहिती, मला बोलण्याची गरज नाही, है ना? इतना मानो गुंडाइज्म में और इतना गुलामी में रहने वाले लोग हैं नॉर्थ कोरिया के लोग। आणि नॉर्थ कोरियाचे लोक जे आहेत ते एकदम गुंडगिरीमध्ये आणि गुलामगिरीमध्ये राहणारे लोक आहेत। उधर से लोग भाग रहे हैं आणि तिथून लोक पळत आहेत। वहाँ पर कोई आजादी नहीं, आणि त्या ठिकाणी स्वातंत्र्य नाहीये, और प्रभु को मानता ही नहीं, आणि ते प्रभूला पालन करत नाही, प्रभु को जानता ही नहीं। आणि प्रभूला ओळखत नाही। इतना भयंकर अवस्था है, आणि एवढी भयंकर अवस्था आहे त्या उन्होंने कभी लोकांची। एक बार भी प्रभु यीशु मसीह के बारे में सुसमाचार नहीं सुना, आणि त्यांनी एकदा सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने सुवार्ता नाही ऐकली। इवन इसलिए अपन माना जापान में, कोरिया में जाना, इंडिया में ऐसे कई जगह
मैंने एक बार भी सुसमाचार नहीं सुना। आणि कशाला आपल्याला जपान आणि कोरियामध्ये जायचं? भारतामध्ये सुद्धा अशा काही ठिकाण आहे की त्या ठिकाणी लोकांनी एकदा सुद्धा सुवार्ता नाही ऐकली। जब मैं हिमाचल में था आणि ज्या वेळेला मी हिमाचल मध्ये होतो वहाँ पर बहुत से जब पहाड़ पार करके जब गांवों में जाते थे आणि पुष्कळ डोंगर पार करून गावाकडे ज्या वेळेला जात असे यीशु का नाम सुनता है तो वो बोलता है कि क्या आलू जी सब कोई खाने की चीज है क्या? आणि प्रभू येशूचं नाव जर त्या वेळेला ते ऐकतात त्यावेळेला ते म्हटले का बटाट्याप्रमाणे खाण्याची वस्तू आहे का? पर उनको यीशु को नहीं मालूम नहीं आणि प्रभू येशू कोण आहे त्यांना ठाऊक नाही। उनको समझाने के लिए कितना दिक्कत लगता आणि त्यांना समजून सांगण्याकरता किती अडचण होते। प्रियो हम लोग एक बात को जानना प्रियानो आपण एका गोष्टीला जाणा हमें प्रभु यीशु को जानने के लिए प्रभु ने कृपा दिया आणि प्रभू येशू ख्रिस्ताला जाणण्याकरता देवाने आपल्यावर कृपा केली। नहीं प्रभु पर विश्वास करके पाप क्षमा पाने के लिए प्रभु ने अनुग्रह दिया आणि प्रभूवर विश्वास ठेवून पापाची क्षमा प्राप्त करण्याकरता देवाने आपल्यावर कृपा केली। है ना? हमारे जापान के लोग या कोरिया के लोग उनको एजुकेशन नहीं इसलिए नहीं जाना ऐसा भी नहीं। आणि जपान किंवा कोरियाच्या लोकांना शिक्षण नाही म्हणून त्यांनी प्रभू येशूला जाणलं नाही असं नाही। वो लोग बहुत दुनिया की रीति में अच्छा एजुकेशन पाया लोग हैं, ज्ञानी लोग हैं। उन्होंने बनाया हुआ बहुत सी चीज हम लोग रोज इस्तेमाल करता, जैसे मोबाइल हो गया, टीवी हो गया, कई मतलब बहुत से ऐसा इलेक्ट्रिक चीजें उन लोगों ने बनाया। आणि मग ते लोक खूप चांगल्या प्रकारे शिक्षित आहे आणि त्यांनी बनवलेला चांगले इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं जे आहेत त्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो। और जो उनको यीशु मसीह नहीं मिला आणि त्यांना येशू ख्रिस्त नाही भेटला। उनकी जैसा आप एजुकेटेड नहीं लेकिन आपको यीशु मसीह मिल गया आणि त्यांच्याप्रमाणे तुम्ही शिक्षित नाहीये पण तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त भेटला। क्यों मिला प्रियो? तुम्हाला का भेटला? आपके पास समाचार सुनाने के लिए प्रभु ने अपनी दासों को भेजा आणि तुम्हाला सुवार्ता सांगण्याकरता प्रभूने आपल्या दासाला पाठवलं और ये विश्वास करने के लिए प्रभु ने अनुग्रह दिया आणि तो विश्वास ठेवण्याकरता देवाने तुमच्यावर कृपा केली। तो ऐसा है तो हम लोग कितने धनी लोग हैं। आणि असं आहे तर आपण किती धन्य आहोत। है ना? हमारे प्रति प्रभु ने कितना बड़ा प्यार दिया है आणि आपल्यावर देवाने केवढी मोठी प्रीती केली आहे हमें ये बात को जानना आणि आपण या गोष्टीला जाणायचंय। है ना? प्रभु ने हमको क्यों बुलाया आणि प्रभूने आपल्याला का बोलवलं? प्रभु ने अपने पुत्र को दुनिया में क्यों भेजा आणि प्रभूने आपल्या पुत्राला या जगामध्ये का पाठवलं? है ना? उसका एक बड़ा उद्देश्य है प्रियो। आणि त्याचा एक मोठा उद्देश प्रियानो आपको मालूम है जब रोमियो का पत्री 8 अध्याय का 29 वचन में लिखा है रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये असं लिहिलंय क्योंकि जिन्हें उसने पहले से जान लिया है उन्हें पहले से ठहराया भी कि उसके पुत्र के स्वरूप में हो। देखा हमारा हमें क्यों बुलाया? आणि प्रभूने आपल्याला का बोलवलं? हमें यीशु मसीह की जैसा बनाने के लिए आणि प्रभू येशू ख्रिस्ता समान आपल्याला बनवण्याकरता इसलिए उसकी संगति में बुलाया आणि म्हणूनच आपल्याला त्याच्या सहभागितेमध्ये बोलवलं। यीशु मसीह की संगति में रह करके हमें मसीह की जैसा बनना है आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये राहून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ता प्रमाणे व्हायचंय। आपको मालूम है एक व्यक्ति कैसा है करके जानना है तो उनका मित्र कौन है करके जानेगा तो लगभग मालूम पड़ेगा वो व्यक्ति कैसा है। आणि एक व्यक्ती कसा आहे जर आपल्याला ओळखायचं तर त्याचे मित्र कसे आहे जर समजलं तर तो व्यक्ती पण कसा आहे आपल्याला समजेल। और आप सोचो एक मतलब बच्चे का मित्र बड़ा गुंडा है, मतलब बदमाश है, दारू पीने वाला है, ऐसे है तो वो बच्चा भी उसकी जैसा ही बनता। आणि एका मुलाचे मित्र जे आहे ते भांडण करणारे दारू पिणारे जर आहे तर मग ते मुलं पण तसेच राहतात। क्योंकि एक अच्छा बच्चा ऐसा बुरी संगति में रह नहीं सकता। कारण एक चांगला मुलगा अशा वाईट संगतीमध्ये राहणार नाही। अभी हमें अपने जीवन को पारखना है। आपण आपलं जीवन पारखायचंय। आज हमें पिता परमेश्वर ने पुत्र की संगति में बुलाया आणि आज आपल्याला पिता परमेश्वराने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या सहभागितेमध्ये बोलवलं। और पिता का लक्ष्य क्या है? आणि पित्याचा उद्देश काय आहे? हमें पुत्र के जैसा बनाना आणि पुत्रा समान आपल्याला बनवणं। और यीशु मसीह ने हमारे लिए क्या किया? आणि त्याच्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला काय केलं? वो स्वयं परमेश्वर होते हुए आणि तो स्वतः परमेश्वर असताना वो हमारे समान मनुष्य बना आणि तो आपल्या समान मनुष्य झाला। और किसने बना ऐसा? आणि तो अशा प्रकारे मनुष्य का झाला? इब्रानियों उसका दूसरा अध्याय का 14-15 वचन में लिखा है। आणि इब्रिकाराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 14 आणि 15 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे जबकि लड़के मांस और लहू के भागी है तो वह आप भी उनके समान सहभागी हो गया। देखा उनके समान मांस में या शरीर की रूप धारण किया आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने शरीर रूप धारण केलं, वजन देहधारी हुआ आणि वचन देहाधारी झालं, परमेश्वर स्वयं मनुष्य बना आणि परमेश्वर स्वतः मनुष्य झाला। इसलिए बना प्रियो आणि तो मनुष्य का झाला प्रियांनो? है ना? हमको उस
मृत्यु की डर से छुड़ाने के लिए आणि त्या मरणाच्या भीतीपासून आपल्याला मुक्त करण्याकरता दुनिया की सारी आदम्य पीढ़ी पापी बन गया आणि जगाची सर्व आदाम पिढी जी आहे ती पापी झाली. इसलिए उस पीढ़ी को बचाने के लिए आणि त्या पिढीला वाचवण्याकरता वो पाप विरहित होकर के जन्म लिया आणि पाप विरहित असा त्याचा जन्म झाला पाप विरहित होकर के जीवन बिताया आणि पाप विरहित असा त्याने जीवन जगलं पापियों की पाप की सजा अपने ऊपर उठाया आणि पापी लोकांचं पापाचं वेतन त्याने आपल्या स्वतःवर घेतलं. वही इब्रानियों 2 अध्याय का 10, 11, 12 वचन में एक सुंदर वर्णन है, बहुत ध्यान से पढ़ना. इब्रिकराचं पत्र 2 अध्याय 10, 11 आणि 12 वचन खूप सुंदर असं आहे, तुम्ही लक्षपूर्वक वाचा. कि जिसके लिए सब कुछ है और जिसके द्वारा सब कुछ है. देखिए, जिसके लिए सब कुछ है, जिसके द्वारा सब कुछ है, उसका अर्थ मालूम है आपको. आणि ज्याच्यासाठी सर्व काही आहे आणि ज्याच्याद्वारे सर्व काही आहे याचा अर्थ तुम्हाला समजला का? हम लोग यहाँ पर बैठा हुआ हम सभी लोग प्रभु यीशु मसीह के द्वारा बनाया गया आणि या ठिकाणी बसलेले आपण सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे बनवण्यात आलो हम मसीह के लिए बनाया गया आणि प्रभू येशू ख्रिस्ता करता बनवण्यात आलो. हम प्रभु का है, आपण प्रभूचे आहोत. मला अभी कंटिन्यूस पढ़ने से पहले वो बात को क्लियर करने के लिए 1-2 वचन पढ़ाना चाहूंगा. यूहन्ना 1:3 आणि योहान त्याचा 1 अध्याय त्याचं 3 वचन. सबसे के द्वारा उत्पन्न हुआ देखो, सब कुछ उसकी द्वारा बनेगा तो प्रभु यीशु की द्वारा उत्पन्न हुआ. और जो कुछ उत्पन्न हुआ है हाँ, उसमें से कोई भी वस्तु उसके बिना उत्पन्न नहीं हुई. देखा, उसमें से एक भी वस्तु यीशु मसीह बिना उत्पन्न नहीं हुआ. आणि सर्व काही त्याच्याद्वारे उत्पन्न झालं आणि जे काही उत्पन्न झालं अशी एकही वस्तू त्याच्या विरहित उत्पन्न झाली नाही. अभी कोलोसियम उसका 1 अध्याय का 16-17 वचन पढ़े. कलसीकराचं पत्र त्याचा 1 अध्याय 16-17 वचन. क्योंकि उसी में सारी वस्तुओं की सृष्टि हुई. देखा, ये उसी में पड़ेगा तो यहाँ पर सब यीशु मसीह में सारी वस्तुओं का सृष्टि हुआ. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टीची रचना झाली. स्वर्ग की हो अथवा पृथ्वी की, देखी या अंदर की, क्या सिंहासन, क्या प्रभुताएं, क्या प्रधानताएं, क्या अधिकार, सारी वस्तुएं उसी के द्वारा और उसके लिए सृष्टि गई. देखिए, उसकी द्वारा और उसके लिए बोलेगा तो ये सारा सृष्टि वो दुनिया का हो या स्वर्ग का हो, सारे सृष्टि प्रभु यीशु की द्वारा मला बनाया गया और प्रभू के लिए बनाया गया. आणि मग जगाचे राहू दे, स्वर्गाची राहू दे, सर्व ज्या गोष्टी आहेत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी बनवण्यात आल्या. तो ये बनाने वाला परमेश्वर का एक बड़ा उद्देश्य था. आणि हे बनवणाऱ्या परमेश्वराचा एक मोठा उद्देश होता. वो उद्देश्य बहुत गहरी बात है आणि तो उद्देश खूप गहन गोष्ट आहे. प्रभु में बुलाहट पाने के बाद बुलाहट पाया हुआ लोग प्रभु का हमारे प्रति उद्देश्य या प्रभु का हमारे प्रति इच्छा को जानना चाहिए. आणि प्रभूमध्ये पाचारण प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवना संबंधाने देवाचा उद्देश आपण जाणून घ्यायला पाहिजे. आगे पढ़िए सिस्टरों, इब्रानियों 2 अध्याय का क्योंकि जिसके लिए सब कुछ है और जिसके द्वारा सब कुछ है, उसे यही अच्छा लगा कि जब वह बहुत से पुत्रों को महिमा में पहुंचाए. प्रभु का इच्छा उद्देश्य क्या है? प्रभु बहुत से पुत्रों को महिमा में पहुंचाए. आणि प्रभूचा उद्देश काय आहे की पुष्कळ पुत्रांना गौरवामध्ये पोहोचावावं. है ना, हमको मतलब प्रभु महिमा में पहुंचाने के लिए प्रभु ने क्या किया आणि आपल्याला गौरवामध्ये पोहोचवण्याकरता स्वतः प्रभूने काय केलं? आगे उनके उद्धार के कर्ता को दुख उठाने के द्वारा सिद्ध करे. देखा, मानव प्रियो, पाप का एक बहुत बड़ा वेतन चुकाना पड़ता था. आणि पापाचं एक मोठी खूप शिक्षा सहन करायची राहती. वो नरक का वो भयानक दुख था आणि ते नरकाचं भयंकर दुःख होतं. यीशु मसीह ने नरक की वेदना और यातना अपने ऊपर उड़ाया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने नरकाच्या त्या वेदना यातना आपल्या स्वतःवर घेतल्या. इसमें एक बहुत बड़ी बात मैं आपको बताना चाहता हूँ. आणि याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर्व कालवरी सूली में प्रभु यीशु मसीह मतलब कष्ट सगा, वो कष्ट से बढ़कर एक कष्ट प्रभु के लिए था. आणि कलवरी वधस्तंभावरच फक्त प्रभूने कष्ट सहन केले, त्याच्याही पेक्षा एक मोठं कष्ट प्रभूच्या जीवनात होतं. यीशु मसीह को मतलब साधारण रीति में एक कठोर पापी को 39 घोड़े मारे जाते थे, परंतु यीशु मसीह को जो मारा उसमें गिनती नहीं था. आणि सर्वसाधारण रीतीने एखाद्या पापी व्यक्तीला शिक्षा देत असताना 39 कोडे जे आहेत ते त्याला मारले जायचे, पण प्रभू येशू ख्रिस्ताला जे कोडे मारले गेले
त्याची मोजणी नव्हती. कोई भी बात में यीशु मसीह के साथ हर बात में अन्याय किया गया आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तासोबत अन्याय करण्यात आला. और यीशु मसीह कभी कंप्लेन नहीं किया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कधी तक्रार केली नाही. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. हमें किसके लिए बुलाया ये समझना. आणि आपल्याला कशा करता बोलवलं हे समजून घ्या. हमें मसीह के जैसा बनना है. आणि आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे व्हायचं आहे. यीशु मसीह के साथ कितनी कितनी मानव जुल्म हुआ आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत किती किती अन्याय झाला है ना. यीशु मसीह की मानव सिर पर कील का मुकुट बना करके लाठी से मारा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर खिळ्यांचा मुकुट टाकला आणि वरतून काठीने मारलं. बाल को पैर से निकाला आणि पकडने त्याच्या दाढीचे केस उपटले और मतलब उसके मुंह पर थूका. त्याच्या तोंडावर थुंकलं है ना. उसके चेहरे पर कपड़ा डाल करके उसको बॉक्सिंग मारा. आणि त्याच्या चेहऱ्यावर कपडा टाकून बुक्क्याने त्याला मारलं. ये सारा काम करने के बावजूद भी प्रभु ने एक शब्द नहीं कहा. आणि सर्व काही अन्याय सहन केला करून प्रभूने एक शब्द पण नाही बोलला. और उनको सबको प्रभु ने क्षमा किया. आणि त्या सर्वांना प्रभूने क्षमा केली. ये कितनी बड़ी बात है. आणि प्रेरणो ही किती मोठी गोष्ट आहे. यीशु मसीह ने हमें कैसे आदर्श दिया. आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला कशा प्रकारचा आदर्श दिला. क्यों ऐसा आदर्श दिया. आणि असा आदर्श का दिला. है ना. हमें भी ये जीवन में मसीह के जैसा बनना है. आणि आपल्याला ही या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या प्रतिमेचं व्हायचंय. हमारे खिलाफ में कोई कुछ बोलेगा तो हम क्या करता. आणि आपल्या विरोधामध्ये जर कोणी काय बोललं तर आपण काय करतो. हमें कोई तुच्छ करता, हमारे कोई निंदा करता, हमारे कोई बदनाम करता, हम क्या करता. उनसे भी बदला लेता ना. आणि आपल्याला कोणी तुच्छ करतो, आपली कोणी बदनामी करतो तर आपणही त्याचा बदला घेतो ना. एक मसीह व्यक्ति कभी बदला नहीं लेता. आणि एक ख्रिस्ती व्यक्ती कधी बदला घेत नाही. वो मसीह है तो नहीं लेगा. आणि जर तो ख्रिस्ती तर नाही घेणार. जिसमें मसीह की आत्मा है वो कभी बदला नहीं लेता. आणि ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे तो कधी बदला घेणार नाही. हमें प्रभु ने जो नया जन्म पाया है आणि ज्याचा नवा जन्म झाला आहे उनको प्रभु ने ईश्वरीय स्वभाव दिया. आणि प्रभूने त्याला ईश्वरीय स्वभाव दिला. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. प्रभु यीशु मसीह में विश्वास करने के द्वारा आणि येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवल्याच्या द्वारे सबसे पहले उसको पाप क्षमा मिला. आणि सगळ्यात पहिले त्याला पापाची क्षमा मिळाली. क्या मिला. काय मिळालं. पाप क्षमा मिला. पापांची क्षमा. इसका मतलब क्या हुआ. याचा अर्थ काय झाला. पाप की सजा से बच गया. आणि पापाच्या शिक्षेपासून तो वाचला. ये जो उदार हुआ बोलने का अर्थ क्या है. आणि तारण झालं याचा अर्थ काय आहे ना. हमें पाप की सजा नरक मिलना चाहिए था, उस सजा से हमें छुटकारा मिला. आणि पापाची शिक्षा आपल्याला नरक भेटायला पाहिजे होतं पण आपल्याला त्या शिक्षेपासून मुक्ती मिळाली म्हणजे आपलं तारण झालं. हाँ, हम लोग धर्मी बना. आणि आपण नीतिमान झालो. हाँ, हम आत्मा में मतलब अभी छुटकारा पाया. आणि आत्म्यामध्ये आपण मुक्ती प्राप्त केली. हमारा आत्मा हमारा अभी धर्मी बन गया. आणि आपला आत्मा जो आहे तो नीतिमान झाला. इतना में काम खत्म नहीं हुआ. आणि याच्या एवढ्यात पूर्ण नाही झालं. अभी हमें रोज उधार पाना है. आणि आता आपल्याला दररोज तारण प्राप्त करायचंय. बहुत लोगों को ये मालूम नहीं. आणि पुष्कळ लोकांना हे ठाऊक नाही. हमें प्राण का रोज उधार पाना है. आणि आपल्याला आपल्या जीवाचं दररोज तारण प्राप्त करायचंय. बोलने का मतलब रोज हमें एक पवित्र जीवन बिताना है. आणि सांगायचं तात्पर्य दररोज आपल्याला एक पवित्र जीवन जगायचंय. हम दुनिया के जैसा नहीं जीना. आणि या जगाच्या चालीरीतीप्रमाणे नाही जगायचं. हमारे जीवन में आने वाला भाव के ऊपर हमें विजय पाना. आणि आपल्या जीवनामध्ये येणारं जे पाप आहे त्याच्यावर आपण विजय प्राप्त करायचा आहे. कैसा मिलेगा. आणि मग तो विजय आपल्याला कसा भेटेल. प्रभु ने हमें यीशु मसीह का स्वभाव दिया है. आणि प्रभूने आपल्याला येशू ख्रिस्ताचा स्वभाव दिला आहे. जो भी नया जन्म पाया आणि ज्याने कोणी नवा जन्म प्राप्त केला वो ईश्वरीय स्वभाव का भागीदार है. आणि तो ईश्वरीय स्वभावाचा वाटेकरी आहे. पहला पत्रोस दूसरा अध्याय उसका दूसरा पत्रोस पहला अध्याय का 4 वचन. दुसरे पेत्र पहिला अध्याय त्याचं 4 वचन. इनके द्वारा उसने हमें बहुमूल्य और बहुत ही बड़ी प्रतिज्ञाएं दी है ताकि इनके द्वारा तुम उस सड़ाहट से छूटकर जो संसार में बुरी अभिलाषाओं से होती है ईश्वरीय स्वभाव के सौभाग्य हो. देखा, ईश्वरीय स्वभाव का प्रभु ने हमें भागीदार बनाया. आणि ईश्वरीय स्वभावाचे आपल्याला सहभागी केले आहे. आप देख रहे हैं, एक बात को जानना. आणि तुम्ही एक गोष्ट जाणून घ्या. जो भी लोग प्रभु यीशु में विश्वास किया आणि ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला उनको प्रभु ने अपना संतान होने का अधिकार दिया.
प्रभूने त्यांना आपले पुत्र होण्याचा अधिकार दिला. इसका मतलब याचा अर्थ उसको आत्मा में उद्धार मिला आणि त्यांना आत्म्यामध्ये तारण मिळालं वो अनंत जीवन पाया आणि त्याला सार्वकालिक जीवन मिळालं नरक की सजा से बच गया आणि नरकाच्या शिक्षेपासून ते वाचले. बहुत थोड़ा जल्दी समझने वाला बात नहीं. आप प्रार्थना में रहेगा, आत्मा का अधीन रहेगा. अगर आपको उद्धार हुआ है तो आपको समझेगा. आणि लगेच समजणारी गोष्ट नाहीये. त्याच्याकरता तुम्ही प्रार्थनेमध्ये राहिले, आत्म्याच्या अधीन राहिले आणि जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्हाला समजेल. आज कई लोगों को क्या लगता आज पुष्कळ लोकांना काय वाटतं, मैं हमारे संगति में गया, प्रभुदास ने बोला तुम डुबकी ले लो, डुबकी ले लिया, भले बपतिस्मा हुआ. अभी प्रभुमेश में भी शामिल होता और बाइबल पढ़ता, संगति में जाता, प्रभुमेश भी लेता, हमारा उद्धार हो गया, हम सो के जाएगा. नहीं जाएगा. आणि काही लोकांना काय वाटतं की प्रभूच्या दासाने विचारलं तर मी हो बोललो आणि मग त्यांनी मला पाण्यामध्ये डुबवलं म्हणजे माझा बाप्तिस्मा पण झाला आणि मी प्रभू मेजामध्ये सुद्धा सहभागी होतो, प्रार्थना पण करतो, बायबल पण वाचतो, संगतीमध्ये पण जातो, आता मी स्वर्गामध्ये जाईल. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो असं करून स्वर्गात नाही जाणार. हो जरूरी बात है जानना आणि खूप गरजेची गोष्ट आहे ते जाणं. जो लोग आत्मा में उद्धार पाया आणि ज्या लोकांनी आत्म्यामध्ये तारण प्राप्त केलं उसको रोज उद्धार पाना है आणि त्याला दररोज तारण प्राप्त करायचंय. मसीह में आने के बाद में मनमानी के जीवन नहीं. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन नाही. फिलिपियों दूसरा अध्याय का 12 वचन में पढ़ता है, फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये आपण असं वाचतो, जिनका उद्धार हुआ है ज्याचं तारण झालेलं आहे उनको रोज उद्धार पाना है आणि त्यांना दररोज तारण प्राप्त करणं आहे. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? बहुत गहरी बात है. आप लोग थोड़ा ध्यान से प्रार्थना के साथ सुनना ये बात. आणि खूप गहन गोष्ट आहे, तुम्ही लक्ष देऊन प्रार्थनेपूर्वक ऐका. ये साधारण विधि में लोग नहीं सीखा पाता क्योंकि उनको इसका हमारा सच्चाई मालूम नहीं. आणि साधारण रीतीने लोक हे नाही शिकवत कारण त्यांना त्याचं सत्य माहित नाही. प्रभु आपको प्यार करता है इसलिए आपको इस वेद की बातों को भी समझने के लिए आज मौका दिया. आणि प्रभू तुमच्यावर प्रेम करतो म्हणून या रहस्याच्या गोष्टी समजण्याकरता प्रभू सहाय्य केलं. बढ़िया. इसलिए हे मेरे प्रियो, इस प्रकार तुम सदा से आज्ञा मानते आए हो, वैसे ही अभी न केवल मेरे साथ रहते हुए पर विशेष करके अब मेरे दूर रहने पर भी डरते और कांपते हुए अपने अपने उद्धार का कार्य पूरा करते जाओ. देखा हमारा उद्धार का कार्य कैसे करना, डरते और कांपते हुए. आणि दररोज आपण आपल्या तारणाचं कार्य पूर्ण कसं करायचं, भीत आणि कापत. क्या बात है, हमारा उद्धार हो गया, अभी क्या डरने का. आणि आमचं तारण झालं मग आता काय घाबरायचं. सही बात है, आपका उद्धार हुआ है आणि खरं आहे तुमचं तारण झालंय. वो काम हुआ आणि ते कुठे झालं, आत्मा का उद्धार. आणि ते आत्म्याचं तारण झालं. परंतु आज आपका रोज आपका प्राण का उद्धार होना है आणि दररोज तुमच्या जीवाचं तारण होणं आहे. ये रोज मतलब जब हमारा आत्मा का उद्धार हुआ उस दिन से जब तक मृत्यु नहीं आता या प्रभु नहीं आता तब तक हमें रोज हमारा प्राण का उद्धार डरते और कांपते हुए कार्य करते जाना है. आणि जेव्हापासून आपलं आत्म्याचं तारण झालं तेव्हापासून तुम्ही जोपर्यंत मरत नाही किंवा प्रभूचं आगमन होत नाही तोपर्यंत दररोज तुम्ही आपल्या जीवाचं तारण भीत कापत पूर्ण करायचंय. आपने पाप की सजा से छुटकारा पाया आणि पापाच्या शिक्षेपासून तुम्हाला मुक्ती मिळाली. उसको बोलता है कि आत्मा का उद्धार. आणि त्याला म्हटलं जातं आत्म्याचं तारण. परंतु अभी भी आप वही शरीर में और वही दुनिया में रहता आणि अजूनही तुम्ही त्याच जगामध्ये त्याच शरीरामध्ये राहता. अभी भी हमर पाप का सामर्थ्य है आणि अजूनही त्याच्यामध्ये पापाचं सामर्थ्य आहे. आपको हर रोज पाप में गिराने के लिए शैतान जाल बिछाता है आणि दररोज पापामध्ये पाडण्याकरता सैतान जाळ पसरत राहतो. आपको रोज इस पाप के सामर्थ्य के ऊपर विजय प्राप्त करके अपने प्राण को भी आत्मा का अधीन करके उस दुनियादारी की बातों से या शरीर की अभिलाषा को चाहता करके उस शक्ती से विजय प्राप्त करके जीना है. आणि आपल्याला या पापाच्या सर्व गोष्टीवर विजय मिळवण्याकरता आपल्याला काय करायचं आहे की या जगाच्या गोष्टीवर की ज्या गोष्टी आपल्या जीवामध्ये आहेत त्या सर्व गोष्टीवर आत्म्याच्या द्वारे विजय प्राप्त करून सर्व जगाच्या अभिलाषांना टाटा करत आप
आपण विजय संपादन करायचा आहे. आपको पूछेगा आप उधार पाया क्या, आणि तुम्हाला विचारलं तुमचं तारण झालं का, आप क्या बोलेगा हाँ मैंने उधार पाया है मैंने. आणि तुम्ही म्हणालो माझं तारण झालंय. और आपको पूछेगा आपका प्राण का उधार हुआ है क्या, आणि तुम्हाला विचारलं तुमच्या जीवाचं तारण झालंय का, मालूम नहीं. तुम्ही म्हणाल माहित नाही, क्योंकि उसका बारे में कहीं भी सिखाता नहीं. कारण त्याच्या संबंधाने कुठं शिकवत नाही. बहुत ध्यान से सुनना. आणि खूप लक्ष देऊन ऐका. मसीह जीवन का भेद लोगों ने नहीं जाना. आणि ख्रिस्ती जीवनाचं रहस्य लोकांनी नाही जाणलं. हमारा प्राण का उधार रोज हमें प्राप्त करना है. आणि आपल्या जीवाचं तारण दररोज आपण प्राप्त करायचंय. मैंने आपको इसलिए बताया अभी तक हमारा आत्मा का उधार होने के बाद में अभी हम सीधा डायरेक्ट स्वर्ग में नहीं गया. अभी भी कोई पाव वाला दुनिया में रहता है. आणि आपलं आत्म्याचं तारण झाल्यानंतर लगेच आपण स्वर्गामध्ये नाही गेलो तर अजूनही त्या पापाने भरलेल्या जगामध्ये आपण राहतो. और अभी भी हम कोई शरीर में रहता जो पाप वाला शरीर है. आणि अजूनही आपण त्याच शरीरामध्ये राहतो जे पापाचं शरीर आहे. हमें अभी भी आप देखना उधार पाया बोलता है लेकिन बहुत लोग शरीर के अनुसार चलता. आणि अजूनही आपण म्हणतो माझं तारण झालंय पण लोक शरीराच्या अनुसार चालतात. आप कैसे चलता, तुम्ही कसं चालता, आप उधार पाया ना, तुमचं तारण झालंय ना. तो आप जब तक आत्मा के अनुसार नहीं चलोगे तो आप पाप की शक्ति से विजय नहीं पाएगा. आणि जोपर्यंत तुम्ही आत्म्याच्या अनुसार चालणार नाही तोपर्यंत पापाच्या सामर्थ्यावर तुम्ही विजय प्राप्त करू शकणार नाही. आपने ऐसा क्लास कभी सुना नहीं होगा. आणि अशा प्रकारचा क्लास कधी ऐकला नसेल. वो ध्यान से सुनना. खूप लक्ष देऊन ऐका. जरूर मैं मानता हूँ आपका आपने प्रभु यीशु पर विश्वास किया है तो आपका आत्मा का उद्धार हुआ. आणि निश्चितच मी या गोष्टीचा अंगीकार करतो. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला आहे तर तुमच्या आत्म्याचं तारण झालेलं आहे. लेकिन रोज के उद्धार में आप फेल है. आणि मग जो दररोजचं जे तारण आहे त्याच्यामध्ये तुम्ही पराजित आहात. इसलिए आप आनंदित नहीं, आणि म्हणून तुम्ही आनंदी नाही. इसलिए आप दुखी है, आणि म्हणून तुम्ही दुःखी आहे. इसलिए आप निराश है, आणि म्हणून तुम्ही निराश आहे. घर में शांति नहीं, आणि घरामध्ये शांती नाही. जीवन में एक सच्चा संतुष्टि नहीं. आणि घरामध्ये खरं समाधान नाही. क्यों? का? क्योंकि आपका प्राण का उद्धार नहीं हो रहा है. कारण तुमच्या जीवाचं तारण नाही होते. आप वापस क्या हो गया, आणि परत तुम्ही काय झाले, आप शरीर के अनुसार चलने लगा. आणि तुम्ही आपल्या शरीराच्या अनुसार चालू लागले. आपने एक नया हृदय पाया आणि तुम्हाला एक नवीन हृदय भेटलं. और जो अभी भी वो हृदय में क्या है, आणि अजूनही त्या हृदयामध्ये काय आहे, पाप है. पाप आहे. हमको प्रभु ने नया हृदय दिया, आणि प्रभूने आपल्याला नवीन हृदय दिलं. उसमें पाप नहीं. त्याच्यामध्ये पाप नाही. वो पहले हमारे हृदय में पाप था. आणि पहिले आपल्या हृदयामध्ये पाप होतं. और तो प्रभु ने क्या किया, प्रभूने काय केलं, प्रभु ने हमें नया हृदय दिया. आणि प्रभूने आपल्याला नवीन हृदय दिलं. हमारा पहला हृदय कैसे था, आपलं पहिलं हृदय कसं होतं, मरको 7 अध्याय का 21 से 23 होते. मार्क त्याचं 7 अध्याय 21 ते 23 वो वचन. ध्यान से सुनना है. लक्ष देऊन ऐका. क्योंकि भीतर से हाँ. अर्थात मनुष्य के मन से हाँ. बुरे बुरे विचार, हाँ. बेविचार, हाँ. चोरी, हाँ. हत्या, हाँ. परस्त्रीगमन, हाँ. लोभ, हाँ. दुष्टता, हाँ. छल, हाँ. लुचपन, हाँ. कुदृष्टि, हाँ. हिंसा, हाँ. अभिमान हाँ. और मूर्खता निकलती है. हाँ. ये सब बुरी बातें हाँ. भीतर ही से निकलती है हाँ. और मनुष्य को अशुद्ध करती है. देखा अभी ये था पहली अवस्था. आणि ही होती आपली पहिली अवस्था. और तो प्रभु ने क्या किया, आणि प्रभूने काय केलं, प्रभु ने सुसमाचार सुनाया. आणि प्रभूने आपल्याला सुवार्ता सांगितली. प्रभु यीशु मसीह की सूली की मृत्यु मुझे पापी के लिए था करके विश्वास करने के लिए हम पर आने के लिए हुआ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभाचं मरण मच पाप्याकरता होतं. याच्यावर विश्वास ठेवण्याकरता आपल्यावर कृपा झाली. तब हमने अपने आप को पापी हमारा मान करके प्रभु यीशु को अपना प्रभु मान करके ग्रहण किया. आणि त्यावेळेला आपण आपला प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारलं. क्या हुआ, त्यावेळेला काय झालं, हमें पाप क्षमा मिला, आपल्याला पापांची क्षमा मिळाली. हमारा हृदय धोया गया आणि आपलं हृदय धुतलं गेलं. और हमारा जो पाप के कारण मरा हुआ आत्मा को जिलाया गया. आणि पापामुळे मेलेला जो आपला मनुष्याचा आत्मा आहे तो जिवंत केला गेला. और प्रभु ने प्रभु की आत्मा को भी हमारे आत्मा में दिया. आणि प्रभूने त्याचा आत्मा सुद्धा आपल्या आत्म्यामध्ये दिला. ये अनोखा 4 कार्य वहां पर हुआ. हे अद्भुत 4 कार्य त्या ठिकाणी झाले. पढ़िए वो वचन एजेकिएल उसका 36 अध्याय का 26-27 वचन. आणि एजेकिएल त्याचा 36 अध्याय 26-27 वचन. मैं तुमको नया मन दूंगा. देखा प्रभु हमें एक नया मन देता. आणि प्रभू आपल्याला एक नवीन मन देतो. और तुम्हारे भीतर नई आत्मा उत्पन्न करूंगा. नया आत्मा बोलेगा तो मनुष्य की आत्मा पाप के कारण मरे हुए थे उसको प्रभु जिलाया. आणि नवीन आत्मा म्हणजे पापामुळे मनुष्याचा आत्मा जो मेलेल्या अवस्थेमध्ये होता प्रभू त्याला जिवंत करतो. आगे और तुम्हारे देह में से हाँ. पत्थर का हृदय
निकाल कर। देखो पत्थर का हृदय क्या है? पाप की छल के कारण हमारा हृदय कठोर हो गया था। वो हृदय प्रभु ने बदल कर तुमको मांस का हृदय दूंगा। मांस का हृदय दिया। बोलेगा तो मन प्रभू का जैसा हृदय है ऐसा हृदय दिया। आणि पापाच्या छळामुळे आपलं अंतःकरण जे कठीण झालं होतं ते प्रभू काढून टाकेल आपल्याला आणि प्रभू माणसमय आपल्याला हृदय देईल। ते हृदय प्रभूचं आहे तसं यीशु मसीह का जैसा हृदय आणि येशू ख्रिस्ताप्रमाणचं हृदय, यीशु मसीह का जैसा मन, आणि येशू ख्रिस्ताप्रमाणे मन। इतना ही नहीं, एवढंच नाही, मैं अपना आत्मा तुम्हारे भीतर देकर। हाँ देखा प्रभु ने क्या किया, उनमें प्रभु ने अपने आत्मा भी दिया आणि प्रभूने त्यांच्यामध्ये आपला आत्मा पण दिला। कितने लोगों ने आत्मा पाया? आमेन। जो भी मतलब प्रभु पर विश्वास किया उन्होंने सभी ने प्रभु की आत्मा पाया। आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला त्यांना प्रत्येकाला पवित्र आत्मा मिळाला। अब ये 4 काम प्रभु ने नए जन्म के समय में किया। आणि हे 4 गोष्टी ज्या आहेत नव्या जन्माच्या वेळेला प्रभूने केल्या। क्या क्या किया? काय काय केलं? पहले प्रभु ने हमें एक नया मन दिया, आणि सगळ्यात पहिले प्रभूने आपल्याला नवीन मन दिलं, फिर एक नया हृदय दिया, आणि एक नवीन हृदय दिलं, फिर एक नया आत्मा दिया आणि एक नवीन आत्मा दिला, और प्रभु की आत्मा दिया। आणि प्रभूचा आत्मा दिला। ये चारों कार्य प्रभु ने हमारे में किया। आणि या 4ही गोष्टी प्रभूने आपल्यामध्ये केल्या। ये सब करने के बावजूद भी आणि हे सर्व केल्यानंतर सुद्धा हम अभी भी लोगों के साथ झगड़ता, आणि अजूनही आपण लोकांसोबत भांडतो, अभी भी झूठ बोलता, अजूनही खोटं बोलतो, अभी भी गुस्सा आ गया तो मैं झगड़ा करता, गाली देता। अजूनही राग आल्यानंतर भांडण करतो। ऐसा कैसा? ऐसा कैसा? असं कसं काय? ये हृदय में कैसे आ गया? आणि हृदयात कसं काय आलं? अभी भी वो आत्मा के अनुसार नहीं चल रहा है, आणि अजूनही ते आत्म्याच्या अनुसार नाही चालत आहे, दुनिया की रीति में आणि जगाच्या रीतीमध्ये का उदार हुआ, ज्याचं तारण झालं। परंतु अभी भी मानो उसकी आत्मा प्राण में नहीं आया, आणि अजूनही त्याचा आत्मा त्याच्या जीवामध्ये नाही आला, प्राण को आत्मा का अधीन नहीं कर पाया, आणि त्याने आपला जीव आत्म्याच्या अधीन नाही केला, पाप का शक्ति के ऊपर वो प्रबल नहीं पाया, आणि जे पापाची सामर्थ्य आहे त्याच्यावर त्याने विजय प्राप्त नाही वो केला, शरीर के अनुसार जीने लगा। आणि शरीराच्या अनुसार तो जीवन जगू लागला। रोमियो 8 अध्याय का 13 वचन में लिखा है, रोम 8 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये लिहिले, यदि तुम शरीर के अनुसार दिन काटोगे हाँ। तो मरोगे। देखा आप उधार जरूर पाया, आणि तुमचं तारण निश्चित झालं, परंतु अभी भी कैसे चलता? आणि अजूनही तुम्ही कसे चालता? शरीर के अनुसार। शरीराच्या अनुसार। शरीर के अनुसार चलने का अर्थ आणि शरीराच्या अनुसार चालणं याचा अर्थ है हमारा पसंद में हमें चलना आणि जे आपल्याला आवडतं त्याच्याप्रमाणे चालणं है। कोई बुरा बोलेगा हम उसका दुगना बुरा ही बोलेगा, आणि जर कोणी आपल्याला वाईट बोलेल तर आपण दुप्पट त्याला वाईट बोलतो, कोई अपने को कहीं धोखा देगा तो दुगना धोखा उनको देगा, आणि जर आपल्याला कोणी फसवलं तर आपण दुप्पट रीतीने त्याला फसवतो, जल्दी नफरत करेगा, आणि लवकर आपण हे दुसऱ्यांचा द्वेष करतो, जल्दी कड़वाड़ करेगा, आणि लवकर आपलं मन कटू होऊन जातं, मैंने शरीर के अनुसार चलने का अर्थ आणि शरीराच्या अनुसार चालणं याचा अर्थ आपको मालूम है गलातियों 5 अध्याय उसका 19 से 21 तक का वचन में 15 प्रकार का शरीर के अनुसार होने वाला पाप का एक वर्णन पौलुस किया हुआ है। गलातीकरांचं पत्र त्याचा 5 अध्याय 19 ते 21 वचनामध्ये 15 गोष्टी ज्या आहेत त्या शरीराच्या अनुसार चालणाऱ्या संबंधाने लिहिलेल्या आहेत। शरीर के काम तो प्रगट है, हाँ। अर्थात व्यभिचार, हाँ। गंदे काम, हाँ। लुचपट, हाँ। मूर्ति पूजा, हाँ। टोना, हाँ। बैर, झगड़ा, हाँ। ईर्ष्या, हाँ। क्रोध, हाँ। विरोध, हाँ। फूट, विधर्म, हाँ। डाह, मतवालापन, हाँ। लीला क्रीड़ा। हाँ, देखिए ये बात उद्धार पाए हुए लोगों के जीवन में अभी भी है, तो अभी भी वो आत्मा में जीने वाला नहीं है। आणि या सर्व गोष्टी जर तारण प्राप्त झालेल्या मनुष्यामध्ये आहेत तर तो अजूनही तो एक आत्मा प्राप्त करून आत्म्याच्या अधीन चालणारा मनुष्य नाहीये। आपका रोज का उद्धार नहीं हो रहा है, आणि तुमचं दररोजचं जीवाचं तारण होत नाहीये, आप पाप की सामर्थ्य से आप छुटकारा नहीं पा रहा है, आणि पापाच्या सामर्थ्यापासून तुम्ही मुक्ती नाही प्राप्त करत आहे, आप अपने आप को आत्मा का अधीन करके जीवन नहीं बिताता, आणि तुम्ही स्वतःला आत्म्याच्या अधीन करून जीवन नाही जगत, अभी भी शरीर की इच्छा के अनुसार, अजूनही शरीराच्या इच्छेच्या अनुसार, शरीर जो चाहता है उसके अनुसार भागता, आणि शरीराला जे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही जातात। नहीं प्रियो, ये आत्मिक जीवन नहीं, आणि प्रियांनो हे आत्मिक जीवन नाहीये, वो एक विजयी जीवन नहीं, आणि ते एक विजयी जीवन नाहीये, वो प्रभु यीशु मसीह की बुलाहट के योग्य जीवन नहीं, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाचारणास योग्य असं जीवन नाहीये, वो सुसमाचार का योग्य जीवन नहीं। आणि ते सुवार्तेचं योग्य जीवन नाहीये। हमें इस बात को जानना है। या गोष्टीला आपण जाणायचंय। मतलब रोज में
पाप की उस सामर्थ्य से विजय पा रहा है क्या? आणि दररोज त्या पापाच्या सामर्थ्यावर मी विजय प्राप्त करत आहे का? है ना? जो भी अगर हम अपनी इच्छा में, अपने शरीर की इच्छा में चलता है तो हम मसीह जीवन मिला ही नहीं सकते। आणि आपण आपल्या शरीराच्या इच्छेच्या अनुसार चालतो तर आपण ख्रिस्ती जीवन नाही जगू शकत। अभी भी हमारे शरीर का उद्धार नहीं हुआ, अजूनही आपल्या शरीराचं तारण नाही झालं। हमारे शरीर का उद्धार कब होगा? आपल्या शरीराचं तारण केव्हा होईल? प्रभु यीशु मसीह के आगमन में। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये उस समय में एक क्षण में हमारा शरीर का उद्धार हो जाएगा। आणि त्यावेळेला एका क्षणामध्ये आपल्या शरीराचं तारण होईल। बोले का अर्थ? सांगायचं प्रभु तात्पर्य यीशु पर विश्वास करने से हम धर्मी बना, आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याद्वारे आपण नीतिमान झालो। रोज पाप के ऊपर विजय पाकर जीने के द्वारा हमारा रोज पवित्रता ही हुआ। आणि पापावर विजय प्राप्त झाल्या दररोज पापावर विजय प्राप्त करण्याच्या द्वारे आपण पवित्र होत गेलो। और जब प्रभु आएगा उस समय में हमारा महिमा हो जाएगा। आणि ज्या वेळेला प्रभु येईल त्यावेळेला आपण गौरव प्राप्त करू। हम महिमा प्राप्त करेगा आणि आपण गौरव प्राप्त करू। बहुत अनोखी बात है। आणि खूप अद्भुत गोष्ट आहे। परंतु अभी का जीवन हमारा कैसा है? आणि आताचं जीवन आपलं कसं आहे? आज मैं एक सच्चा विजय मसीह जीवन बिताता है क्या? आज मी खरं ख्रिस्ती जीवन जगतो का? आज मुझ में मैं जी रहा है या मसीह जी रहा है? आज माझ्यामध्ये मी जगत आहे का प्रभू येशू ख्रिस्त जगत आहे? अभी वापस इब्रानियों में आइएगा, पढ़ रहा था उसका दूसरा अध्याय का हमारा 10, 11, 12 वचन। आणि इब्रिकराचं पत्र दुसरा अध्याय 10, 11, 12 वचन आपण जे वाचत होतो ते परत वाचा। क्योंकि पवित्र करने वाला और जो पवित्र किए जाते हैं सब एक ही मूल से है, इसी कारण वह उन्हें भाई कहने से नहीं लज्जाता। देखा यीशु मसीह हमें क्या बोलता? आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय म्हणतो? भाई। भाऊ म्हणतो। हरेक पवित्र लोगों का बड़ा भाई कौन है? आणि प्रत्येक पवित्र भक्ताचा मोठा भाऊ कोण आहे? प्रभु यीशु मसीह। प्रभू येशू ख्रिस्त आहे। है ना? यीशु मसीह के जैसा हमें भी बनाना स्वर्गीय पिता का इच्छा है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला पण बनवणं हे स्वर्गीय पित्याची इच्छा आहे। हमें क्या बनना? आपल्याला काय व्हायचंय? यीशु मसीह के जैसा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे। तो यीशु मसीह का जैसा बनने का अर्थ ये रोज का हमारा प्राण की उद्धार में रोज हमें बढ़ते जाना। आणि प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे होणं याचा अर्थ दररोज आपण आपल्या जीवाच्या तारणामध्ये वाढत जाणं। यीशु मसीह जी उठने के बाद में चेलों को क्या बोला मालूम है? आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर आपल्या शिष्याला काय म्हटलं माहितीये का? मैंने वहां पर एक्चुअली मगदलेना मरियम को प्रकट होकर के मगदलेना मरियम से कहता है ये बात। आणि प्रभु मगदलेना मरियमला प्रकट होऊन तिला असं म्हणत आहे। प्रभु जी उठने के बाद में सबसे पहले किसको प्रकट हुआ? आणि प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर सर्वात पहिले कोणाला प्रकट झाला? जो 7 दुष्टात्मा से छुटकारा पाया हुआ मगदलेना मरियम को पहले प्रकट हुआ। आणि 7 दुष्टात्म्यापासून मुक्ती प्राप्त केलेल्या मरियम मगदलीला तो प्रकट झाला। उनको क्या बोला? आणि मग तिला तो काय म्हटला? जी उड़ा हुआ मृतकों से जी उठने के बाद यीशु मसीह उनको कहता है यूहन्ना 20 का 17 वचन में। आणि मेलेल्यातून जिवंत झालेला प्रभू येशू ख्रिस्त मरियम मगदलेनला अशा प्रकारे म्हणतो। योहान त्याचा 20 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये यीशु ने उससे कहा, मुझे मत छू, क्योंकि मैं अब तक पिता के पास ऊपर नहीं गया, परंतु मेरे भाइयों के पास जाकर। देखा किसके पास? मेरे भाइयों के पास। कौन है भाई? चले लोग। देखा यीशु मसीह बोलता है मेरी भाइयों के पास जाकर के उनसे कह दे कि मैं अपने पिता और तुम्हारे पिता। देखा यीशु मसीह का पिता किसका भी पिता बन गया? हमारा भी पिता बना। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आहे तो आता कोणाचा पिता झाला? आपला पण पिता झाला। अपना बोलेगा तो जो उद्धार पाया उनका। आणि आपला म्हटलं म्हणजे ज्यांचं तारण झालं त्यांचा। ये बहुत बड़ी बात है। आणि प्रियानो खूप मोठी गोष्ट आहे। मृतकों से जी उड़ा हुआ यीशु मसीह मरियम से कहता है तुम जाकर के मानो मेरी भाइयों से कहो। आणि मेलेल्यातून जिवंत झालेला प्रभू येशू ख्रिस्त मरियमला अशा प्रकारे म्हणत आहे तू जाऊन माझ्या भावांना सांग। बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। हमारे यीशु मसीह हमारे लिए क्या नहीं बना? आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकरता काय नाही झाला? हमें बचाने के लिए, आपल्याला वाचवण्याकरता। वही इब्रानियों दूसरा अध्याय का 17 वचन पढ़ा। इब्रिकराचं पत्र दुसरा अध्याय 17 वचन वाचा। इस कारण उसको चाहिए था कि सब बातों में अपने भाइयों के समान बने। देखा सब बातों में प्रभु यीशु मसीह हमारे समान बना। आणि सर्व गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समान झाला। एक बात जानना। आणि प्रेरणा एक गोष्ट हमें हर एक बातों में प्रभु यीशु की ओर ध्यान देना है। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष द्यायचं। यीशु मसीह जैसे चला वैसे हमें चलना है। आणि प्रभू येशू ख्रिस्त जसा चालला तसा आपल्याला चालायचं। यीशु मसीह का स्वभाव आज मुझ में आया क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आज माझ्यामध्ये आला का? मैं अपने आप को ख्रिस्ती बोलता है आणि मी स्वतःला ख्रिस्ती म्हणतो। परंतु
झूठ भी बोलता है, चोरी भी करता है, दादागिरी करता है, गुंडागिरी करता है, सारे दुनिया की बदमाश लोगों के जैसा जीता है, तो कैसा मसीह जीवन है? आणि मग मी खोटं पण बोलतो, दादागिरी पण करतो, शिव्या पण देतो, आणि मग कसं काय त्याचं ते जीवन ख्रिस्ती जीवन आहे? हमारे में यीशु मसीह के स्वभाव आना, आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव येणं. यीशु मसीह कैसे था? आणि प्रभू येशू ख्रिस्त कसं होतं? ना फिलिपियों 2 अध्याय का 5 से 8 वचन. फिलिपकराचं पत्र त्याचा 2 अध्याय 5 ते 8 वचन. ऐसा मसीह यीशु का स्वभाव था, वैसा ही तुम्हारा भी स्वभाव हो. देखिए, प्रभु में बुलाहट पाया हुआ हर एक लोगों का स्वभाव कैसे होना? यीशु मसीह का स्वभाव होना. आणि प्रभूमध्ये वाचन प्राप्त झालेला प्रत्येकाचा स्वभाव कसा राहिला पाहिजे? तर प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे राहिला पाहिजे. यीशु मसीह कैसे था? आणि प्रभू येशू ख्रिस्त कसं होता? यीशु मसीह नम्र था. आणि येशू ख्रिस्त नम्र होता. यीशु मसीह दयालु था. आणि येशू ख्रिस्त दयाळू होता. यीशु मसीह प्रेम करता था. आणि येशू ख्रिस्त प्रेम करत होता. हमारे जीवन में ये बात को जानना पड़ेगा. आपणही या जीवनामध्ये आपल्याला ही गोष्ट जाणून घ्या. यीशु मसीह की स्वभाव हमारे में होना. आणि येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपल्यामध्ये राहिला पाहिजे. आज यीशु मसीह का स्वभाव हमारे में दिखता है. आज येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपल्यामध्ये दिसतो का? यीशु मसीह हमारे में जीता है. आणि येशू ख्रिस्त आपल्यामध्ये जगतो का? ये बात को हमें परखना पड़ेगा. आणि या गोष्टीला आपण पारखायचं. मैं उदार पाया बोल करके मनमानी में जीवन बिताने वाला जीवन नहीं मसीह जीवन. आणि माझं तारण झालं आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगेल असं नाहीये ते ख्रिस्ती जीवन. प्रियो, हमारे यीशु मसीह ने हमारे लिए क्या किया? आणि प्रेम आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याकरता काय केलं? आज भी वो क्या करता? आजही तो काय करतो? उसका 7 अध्याय का इब्रानियों 7 का 25 वचन. आणि इब्रिकराचं पत्र 7 अध्याय त्याचं 25 वचन. इसलिए जो उसके द्वारा परमेश्वर के पास आते हैं वह उनका पूरा उद्धार कर सकता है, क्योंकि वह उनके लिए विनती करने को सर्वदा जीवित है. किनके लिए विनती करने को? कोणासाठी विनंती करायला? जो प्रभु यीशु पर विश्वास करके अनंत जीवन पाया. आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करून सार्वकालिक जीवन प्राप्त केलं. जो प्रभु का बन गया. आणि जे प्रभूचे झाले. ये बहुत बड़ी बात है. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. तो ये मसीह जीवन प्रभु को जीने के लिए प्रभु ने हमें एक आदर्श देकर गया. आणि प्रभू समान जगण्याकरता प्रभू आपल्याला एक आदर्श देऊन गेला. यीशु मसीह की जीवन के बारे में पहला पत्रोस 2 अध्याय उसका 22-23 वचन में लिखा है. पहिले पेत्र 2 अध्याय त्याच्या 22 आणि 23 वचनामध्ये असं लिहिलंय. उन्होंने पाप किया और न उसके मुंह से चलती कोई बात निकली. वह गाली सुनकर गाली नहीं देता था. आपको कोई गाली देगा तो तुम्हाला कोणी शिव्या दिल्या तर चेहरा बदल जाएगा ना. तुमचा चेहरा बदलून जाईल ना. अरे गाली क्या, थोड़ा गुस्सा से देखेगा तो चेहरा कैसे होगा? आणि शिवी जाऊ द्या, कोणी रागाने जर बघितलं तर आपला चेहरा कसा होतो? प्रियो, आप अपने आप को मसीह कहते हो. आणि प्रियांनो, तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणतात. यीशु मसीह हमारे लिए आदर्श है. आणि येशू ख्रिस्त आपल्याकरता एक आदर्श आहे. हमें यीशु मसीह के कदमों पर कदम मिलाकर चलना है. येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालायचंय. मैं आज कैसे चलता है? आज मी कसं चालतो? प्रभु की संगति में रहने वाले लोग उसके स्वभाव में बढ़ सकता. आणि प्रभूच्या सहभागितेमध्ये चालणारे लोक त्याच्या समान होतील. उसके स्वभाव में मतलब बढ़ने के लिए हमें उसकी संगति चाहिए. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये वाढण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताची संगती आपल्याला पाहिजे. आज संगति लिया, आज संगती घेतली, आज प्रभु के साथ संगति किया. आणि आज प्रभू सोबत संगती केली का? यीशु मसीह गाली सुनकर के गाली नहीं दिया प्रियो. आणि प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने शिवी ऐकून शिवी नाही दिली. परंतु आप लोगों ने, कितने लोगों ने शायद आपको गाली नहीं दिया होगा, लेकिन आपका नापसंद का कोई बात भी कहा तो आपने उसको छोड़ा. आणि तुम्ही कदाचित शिवी नसेल दिले, पण तुम्हाला न आवडणारी एखादी गोष्ट जर तुम्हाला कोणी बोललं तर मग तुम्ही त्याला तसं सोडून दिलं का? अब किसके पीछे? तुम्ही कोणाला अनुसरता? यीशु मसीह के पीछे है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे आहे का? हमें रोज बदलना है प्रियो. आणि दररोज आपण बदलायचं. रोज बदलना. आणि दररोज बदलायचं. इसलिए प्रभु यीशु मसीह के पीछे चलने के लिए प्रभु ने एक क्लियर व्यवस्था दिया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालण्याकरता प्रभूने एक स्पष्ट व्यवस्था दिली. क्या मालूम है? ती काय माहिती का? ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. आप उधार पाया बोलकर धोखा मत खाओ. आणि तुमचं तारण झालं म्हणून फसल्या जाऊ नका. यीशु मसीह के पीछे चलना है तो एक क्लियर व्यवस्था है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालायचं तर एकदम स्पष्ट व्यवस्था आहे. वो क्या मालूम है? ती काय माहिती का? लूका 9 अध्याय का 23 वचन. लूक त्याचा 9 अध्याय त्याचं 23 वचन. यदि कोई मेरे पीछे आना चाहे तो अपने आप से इनकार करे और प्रतिदिन अपना क्रूस उठाए हुए मेरे पीछे हो. देखिए प्रियो, बहुत ध्यान से सुनना है. आणि प्रियांनो, खूप लक्ष देऊन ऐका. आज के दिन में आप सुबह उठने के बाद सूली लिया. आणि आज सकाळी उठल्यानंतर तुम्ही आपला वधस्तंभ घेतला का?
सूर्य लेकर चलने का अर्थ मालूम है? आणि वधस्तंभ घेऊन चालण्याचा अर्थ माहिती आहे का? कई लोग अपने आप को ख्रिस्ती दिखाने के लिए सोने का एक क्रॉस पहन लेता, आणि काही लोक आपल्याला ख्रिस्ती दाखवण्याकरता सोन्याचा क्रॉस गळ्यामध्ये घालतात, नहीं तो एक छोटा सा लकड़ी का एक क्रॉस लगाता, नाही तर एक लाकडाचा क्रॉस गळ्यात घालतात. यीशु मसीह ऐसे सोने का सूर्य पर नहीं चढ़ाया। आणि प्रभू येशू ख्रिस्त सोन्याच्या त्या वधस्तंभावर नाही ये चढवला. आप जो देखता है ऐसा है कि तुम्हारा सूर्य जो मतलब साफ करके अच्छा मतलब स्कूप करके दिया, ऐसा पेड़ पर नहीं चढ़ाया। आणि एक चांगल्या प्रकारे सजवलेल्या लाकडावर त्याला नाही चढवलं. क्रूस लेने का अर्थ आपको समझा? आणि वधस्तंभ घेणं याचा अर्थ समजला का? अगर आप उसका अर्थ को ही नहीं जानेगा तो आणि त्याचा अर्थच तुम्ही नाही जाणला है तर. ना। क्रूस लेकर चलने का अर्थ प्रभु के लिए मरने की तैयार। आणि वधस्तंभ घेऊन चालणं याचा अर्थ प्रभू करता मरायला तयार. एक व्यक्ति क्रूस अपने कंधे पर लिया तो जब तक क्रूस पर नहीं चढ़ाता तब तक उसको उड़ाना ही पड़ता। आणि एक व्यक्ती जर वधस्तंभ जर घेतलेला आहे तो जोपर्यंत त्याला त्या वधस्तंभावर चढवत नाही तोपर्यंत त्याला तो वधस्तंभ वाहावा लागतो. और बोलने का अर्थ सांगायचं ना, रोज अपने आप को इनकार कर प्रभु की इच्छा में बना रह करके एक पवित्र जीवन बिताना। आणि दररोज आपल्या स्वतःला नाकारून एक पवित्र जीवन जगायचं और आहे. उसका 24 वचन में लिखा, अपना उसका नंबर है कि 24 वचन पढ़िए। आणि त्याच्या 24 वचन वाचा. जो कोई अपना प्राण बचाना चाहेगा वह उसे खोएगा, परंतु जो कोई मेरे लिए अपना प्राण खोएगा वही उसे बचाएगा। हाँ, देखा प्रियो, यीशु मसीह के लिए अपना प्राण को भी देने की तैयारी में जो जीवन नहीं बिताता वो अपना प्राण को नहीं बचा पाएगा। आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रितात जो कोणी आपला प्राण देणार नाही तर तो आपला प्राण वाचू शकणार नाही. और समय एक बात जानना, प्रत्येक वेळेला एक गोष्ट जाणा, मुझे सिर्फ रोज सूली देना, रोज सूली देना इतना भी नहीं, आणि दररोज मला वधस्तंभ घ्यायचं एवढंच नाही, हर क्षण। प्रत्येक क्षणाला. एक वचन में पढ़ाता हूँ, बहुत खास वचन है, आप ध्यान से सुनना। आणि एक वचन तुम्हाला वाचायला सांगतो, एकदम लक्ष देऊन वाचा. दूसरा कुरिन्थी 4 अध्याय का 10 वचन। दुसरे करंथीकरांचं पत्र 4 अध्याय त्याचं 10 वचन. मृत्यु को अपनी देह में हर समय लिए देखा, हर समय बोलेगा तो वहां का ओरिजिनल भाषा में हर सेकंड हमें अपने जीवन में मसीह को उसकी मृत्यु को लिए चलना है। आणि प्रत्येक क्षणाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाला आपल्या शरीरामध्ये घेऊन चालायचंय. इसका मतलब वो अवस्था में चलने वाला व्यक्ति कभी किसी के साथ गलत रीति में संपर्क नहीं कर सकता। आणि मग अशा प्रकारे चालणारा व्यक्ती कधीही कोणासोबत वाईट नाही वागू शकत, किसी के साथ क्षमा देते बिना रह नहीं सकता, आणि कोणाला क्षमा न देता राहू शकत नाही, क्योंकि वो यीशु को जीता है। कारण तो येशू ख्रिस्ताला जगतो. आपको समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात येत आहे. अब इस बात को समझना, आणि या गोष्टीला समजून घ्या. हम जो बात इस छोटा जीवन में समझना चाहिए, अगर नहीं समझा तो वो धोखा हो जाएगा। आणि या छोट्याशा जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण समजायला पाहिजे त्या जर नाही समजल्या तर आपण फसल्या जाऊ. आप जरूर बोलेंगे मैं मसीह पर विश्वास करता हूँ, आणि तुम्ही निश्चितच म्हणाल की मी ख्रिस्तावर विश्वास करतो. अच्छा बात है, चांगला आहे. लेकिन सही में आपका विश्वास सही विश्वास है? आणि खरं तुमचा विश्वास हा खरा विश्वास आहे का? आप मसीह पर विश्वास करता है तो आपका जीवन कैसे होना चाहिए? आणि तुम्ही जर ख्रिस्तावर विश्वास ठेवता तर तुमचं जीवन कसं राहिला पाहिजे? ये वचन बहुत ध्यान से सुनना। आणि वचन लक्ष देऊन ऐका. पहले योहाना 2:6, पहिलं योहान 2 अध्याय 6 वचन. जो कोई ये कहता है कि मैं उसमें बना रहता हूँ, उसे चाहिए कि आप भी वैसा ही चले जैसे वो चलता था। आप लोगों ने ध्यान से सुना? आणि लक्ष देऊन तुम्ही ऐकलं का? यदि कोई कहता है कि मैं प्रभु यीशु मसीह में विश्वास करता हूँ या रहता हूँ, आणि जो कोणी असं म्हणतो की मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहतो, तो उसको क्या चाहिए? आणि त्याला काय पाहिजे? जैसे वो चला वैसा चलना चाहिए भाई। जसा तो चालला तसं त्याला चालायचं. आज अपना जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं आहे? यीशु मसीह जैसे चला वैसे चलता है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्त जसा चालला तसा आपण चालतो का? यीशु मसीह हमेशा पिता का महिमा करके जीवन बिताया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने नेहमी पित्याचा गौरव करत जीवन जगला. पिता का इच्छा यीशु मसीह का भोजन था, आणि पित्याचा इच्छा पूर्ण करणं हे प्रभू येशू ख्रिस्ताचं भोजन होतं. यीशु मसीह कभी भी अपने इच्छा पर नहीं चला, आणि येशू ख्रिस्त कधी आपल्या इच्छेमध्ये नाही चालला, शरीर के अनुसार नहीं चला, शरीराच्या अनुसार नाही चालला, हमेशा आत्मा का अधीन रहा, आणि नेहमी तो आत्म्याच्या अधीन राहिला. फिर आप कहता है तुम्ही जर असं म्हणता मैं मसीह का है, आणि मी ख्रिस्ताचा आहे, मैं मसीह में विश्वास करता हूँ, आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, उसको क्या करना चाहिए? आणि त्याला काय करायला पाहिजे? जैसे वो चला वैसे चलना। जसा तो चालला तसा आपल्याला चालायचं. पर एक मसीह व्यक्ति का सबसे बड़ा मतलब प्रूफ क्या है? आणि एक व्यक्ती ख्रिस्ती आहे याचा सगळ्यात मोठा पुरावा काय आहे? गलातियों 5:24 वचन। आणि गलातीकरांचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 24 वचन. और जो मसीह यीशु के
के हैं, जो मसीह यीशु के हैं, उन्होंने शरीर को उसकी लालसा और अभिलाषा समेत क्रूस पर चढ़ा दिया। देखा प्रियो, अभी भी हम शरीर में रहता है, अजूनही आपण शरीरामध्ये राहतो, हमारे शरीर का उद्धार नहीं हुआ, आपल्या शरीराचं तारण नाही झालं, हमारा प्राण का उद्धार रोज हो रहा है, आणि आपल्या जीवाचं तारण दररोज होत आहे। आखिर यीशु मसीह के आगमन में हमारे शरीर का भी उद्धार हो जाएगा। आणि शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये आपल्या शरीराचंही तारण होईल। किनका? कोणाचं? जो मसीह कहलाता है आणि जे कोणी ख्रिस्ताचे म्हणतात, और जो अपने शरीर में रहने वाला मोह और लालसा को क्रूस पर चढ़ाया वे, आणि ज्यांनी आपलं शरीर त्याच्या अभिलाषा आणि वासनेसह वधस्तंभावर चढवलं ते क्या समझा? काय समजलं? समझे ना प्लीज? समजून घ्या। जो लोगों को नहीं समझा अगला क्लास में उसको और भी गहराई में आपको समझाएगा। आणि ज्या लोकांना नाही समजलं त्यांना पुढच्या क्लासमध्ये अधिक जास्त गहनतेमध्ये सांगेल। मसीह जीवन प्रियो, हम जीने वाले जीवन नहीं, हम में मसीह जीने वाले जीवन है। आणि ख्रिस्ती जीवन आपण जगणारं जीवन नाहीये, तर आपल्यामध्ये ख्रिस्त जगणारं जीवन और आहे। ऐसा हम नहीं जीता है तो आणि असं जर आपण नाही जगत तर उसको मसीह नहीं कराता, त्याला ख्रिस्त नाही म्हणून चालत। उनका वो जो कैलकुलेशन है गलत हो जाएगा, आणि त्यांचं जे गणित आहे ते चुकून जाईल, धोखा खाएगा। आणि तो फसल्या जाईल। इसलिए हमें सुनने वाला कोई धोखा ना खाए। आणि आपल्याला ऐकणारं कोणी फसू नये। आज भी प्रभु का आगमन हो सकता है, आजही प्रभूचं आगमन होऊ शकतं, आज भी प्रभु का संदेश सुनने के लिए प्रभु ने हमें मौका दिया। आणि आजही प्रभूचा संदेश ऐकण्याकरता प्रभूने आपल्याला कृपा केली। क्या वास्तव में मेरा सचमुच उद्धार हुआ? आणि खरोखर माझं तारण झालं का? मैंने प्रभु की आत्मा पाया? आणि प्रभूचा आत्मा मी प्राप्त केला का? मुझे पाप क्षमा मिला? मला पापांची क्षमा मिळाली का? और रोज में मन पाप के सामर्थ्य से बच करके जीवन बिताता है। आणि पापाच्या सामर्थ्यापासून दररोज वाचून मी जीवन जगतो का? मैं मसीह को जी पा रहा है? आणि ख्रिस्ताला मी जगू शकत आहे का? यीशु मसीह के स्वभाव मुझ में है क्या? आणि येशू ख्रिस्ताचा स्वभाव माझ्यामध्ये आहे का? ये सारी बात परखना भी, आणि या सर्व गोष्टी पारखा, एक अच्छा परख के साथ जीवन बिताए। आणि एक चांगल्या पारखीसह जीवन जगा। हम कैसे भी अपने एक टोटल का जीवन बिता करके आखिर में लज्जित ना होने पड़े, आणि कसंही एक जीवन जगून शेवटी आपल्याला लाज वाटण्याचं कारण होऊ नये। प्रभु आप सबको आशीष दे, आणि प्रभू तुमच्या सर्वांना आशीर्वाद देवो, प्रभु को महिमा मिले, प्रभूला गौरव मिळो। आमीन। आमीन।